Welcome student. Today we discuss the relation. Yesterday we see the order pair and Cartesian product of elements in two sets A and B. तर आता relation नेमकं काय असतं ते आपल्याला पाहायचं. Where we find the relation between A and B is given by A R B. म्हणून कसं म्हणायचं? A capital R B. A is element of A and B is element of B. म्हणजे हा जो A आहे हा नेहमी पहिल्या सेटचा एलिमेंट असला पाहिजे आणि हा जो बी आहे हा नेहमी दुसऱ्या सेटचा एलिमेंट असला पाहिजे. Thus the relation is given order pair AB and is defined as a subset of A cross B. आणि ह्या सगळ्या ज्या ऑर्डर पेअर्स आहेत अशा A B ने तयार झाल्या A पहिल्या सेट मधला B दुसऱ्या सेट मधला अशा ऑर्डर पेअरचा संच हा कोणता सबसेट असला पाहिजे A क्रॉस B चा सबसेट असला पाहिजे. Yesterday we see the cross product. दोन सेटचा क्रॉस प्रोडक्ट आपण काल पाहिला. काल आपण असं पाहिलं की समजा ए मध्ये दोन एलिमेंट असेल आणि बी मध्ये जर तीन एलिमेंट असेल तर त्या क्रॉस प्रोडक्ट मध्ये किती एलिमेंट्स आला असतात 6 एलिमेंट्स आला असतात. म्हणजे हा त्याचा उपसंच असला पाहिजे तेव्हा त्याला काय म्हणायचं त्या आर ला रिलेशन म्हणलं पाहिजे. कळलं का? जसं आपलं रिलेशन असतं की हा माझा आत्ते भाऊ आहे हा मामे भाऊ आहे ठीक आहे ना. तर तशा पद्धतीचं इथं रिलेशन या ठिकाणी दोन सेटचं तयार झालेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू शकतो. समजा इफ ए हॅविंग एलिमेंट्स 2 3 4 5 6 आणि बी हॅविंग एलिमेंट्स 6 7 8 10 हे कसे दोन सेट्स आहेत त्याचे एलिमेंट्स आपल्याला दिले आणि सांगितले दे द रिलेशन ए बी इज फॅक्टर ऑफ रिलेशन हा काय झाला मग इथं म्हणायचं पुढे फाइंड दी रिलेशन असा प्रश्न आपण केला फाइंड द रिलेशन आर. तर आता कोणते एलिमेंट्स आहेत बघा मग आर बी सी अशा लोकांचा संच बघा. पहिला एलिमेंट कोणता आहे फॅक्टर मध्ये ए हा बी चा फॅक्टर असला पाहिजे. फॅक्टर म्हणजे आवाज माहिती आहे ना. मग इकडचा कोणता आहे 6 आहे 2 हा 6 चा आवाज आहे बरोबर म्हणजे 2 6 चालू शकतो बरोबर. हा याचा फॅक्टर आहे का आहे. नंतर आपण 2 8 पण लिहू शकतो करेक्ट आहे का बरोबर आहे का आणि 2 10 पण लिहू शकतो. पहिला हा दुसऱ्याचा काय असला पाहिजे हा बी चा फॅक्टर असला पाहिजे करेक्ट ओके. आता दुसऱ्या केस मध्ये आपण जाऊ 3 आपण फॅक्टर फक्त 6 आहे पुढच्या कोणाचा आहे चला 4 फक्त 8 चा बरोबर आहे ना 10 चा नाही. चला 5 हा फक्त 10 चा फॅक्टर आहे बरोबर. 6 हा फक्त 6 चा फॅक्टर आहे. स्वतःचा फॅक्टर असू शकतो किंवा 6 नाही घेतलं तरी मला वाटतं चालू शकतं. त्याच्यामध्ये 6 हा एलिमेंट कदाचित नसावा कारण की तो फॅक्टर मध्ये पडत शंका होती म्हणून मी पाहिलं म्हणजे 6 त्याचे फॅक्टर पाडले ना 6 तो त्याचा फॅक्टर असू शकत नाही कारण की आपण काल पाहिलं समजा आपल्याला 12 चे फॅक्टर पाडायचे सांगितले कोणते फॅक्टर पाडतात काय करतो आपण 1 2 3 4 आणि 6 these are factors. वेळ पण असला पाहिजे एलिमेंट मध्ये याच्यामध्ये कसं दिलं नाही याच्यामध्ये आपल्याला फॅक्टर देणं आवश्यक होतं. 6 हा फॅक्टर देखील असला पाहिजे होता पण आपल्यामध्ये एलिमेंटची संख्या मी 6 घेतले का नाही वेट कुठंतरी आपलं चुकतंय 5 10 ओके ठीक आहे काय अडचण नाही. आता हा त्याचा नंबर फॅक्टर असला पाहिजे आणि कुठंतरी द्यायला पाहिजे होतं ए हा बी पेक्षा लहान असलं गरजेचं आहे तेव्हा ते होऊ शकतं. ए हा बी पेक्षा लहान असला पाहिजे तेव्हा मग आपलं हे रिलेशन बरोबर आहे कळलं. आता तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर हे जे रिलेशन आहे हा जो भाग आहे तो ए क्रॉस बी चा काय उपसंच आहे. तुम्ही ए क्रॉस बी चे जर एलिमेंट काढायला आला तर किती एलिमेंट होतील माहिती का 1 6 2 6 2 7 2 8 2 10 हे झाले 4 3 6 3 7 3 8 3 10 हे परत 4 प्रत्येकाने 4 म्हणजे एलिमेंट्स 5 म्हणजे किती 4 किती एलिमेंट्स तर होते 20. मग आम्ही एक चेक करायचं बाय ऑब्झर्वेशन आपल्याला चेक करता आलं पाहिजे की हे जे पहिले जे एलिमेंट्स आहेत हे नक्की ए सेट मधलेच आहेत का. कधी कधी आपल्याला फसवण्यासाठी त्यांनी नाव दिलेलं असतं इज इट रिलेशन बघा बरं का 10 2 इज इट रिलेशन त्याच्यामध्ये एखादा घटक मी असं टाकला की टाकला 10 काय गंमत केली रे हा 10 कुठून घेतला बी मधून घेतला आणि हा 2 ए मधून घेतला तर हे रिलेशन मध्ये मोडणार नाही. रिलेशन काय सांगते पहिला एलिमेंट कोण असा पाहिजे
ए मधून आणि दुसरा पुढे असं बी, मग असं रिलेशन होणार. हे तुम्हाला फसवण्यासाठी दिलं जातं. मग आपण एक काळजी घ्यायची की सगळे पहिले जे एलिमेंट आहेत फर्स्ट कंपोनंट आर नॉट बिलॉंग विथ द सेट आहे. ओके, सेकंड कंपोनंट बिलॉंग विथ सेट बी आहे. मग मानले दिस इज अ रिलेशन आणि विच इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी. 100% सबसेट असलं पाहिजे. कारण ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 20 एलिमेंट्स आहेत. कळलं असेल रिलेशन, कळालं का? त्याला रिलेशन म्हणायचं. रिलेशन हा नेहमी ए क्रॉस बी चा काय असला पाहिजे? उपसंच असला पाहिजे, अन्यथा त्याला म्हणता येणार. आता काय बघा, एव्हरी रिलेशन बिटवीन ए अँड बी देयर इज अ युनिक सबसेट डिफाइंड ॲज ए क्रॉस बी. म्हणजे युनिक सबसेट हा डिफाइन केलेला आहे. युनिक सबसेट कळतं नाही? रिलेशन झालं की तो त्याचा काय असतो? युनिक सबसेट असतो. त्यासारखा दुसरा असू शकत नाही. अँड एव्हरी सबसेट ए क्रॉस बी देयर इज युनिक रिलेशन. एव्हरी सबसेट हे काय रिप्रेझेंट करतं? युनिक रिप्रेझेंट. असं युनिक एकच पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार आहे. इथं सांगितलं आपण काय सांगितलं? या हा बीचा कसा असला पाहिजे? फॅक्टर. ही एक युनिक पद्धतीनेच आपण रिलेशन तयार केलेलं आहे. दुसरं वेगळं रिलेशन तयार होणार नाही. आपण कोणता असं होणार नाही की 6 आणि 10 आपण याच्यामध्ये घेऊ शकत नाही, कारण की हे प्रत्येक रिलेशन कसं असतं? युनिक असतं. ठीक आहे. एव्हरी रिलेशन बिटवीन ए अँड बी इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ए अँड बी मधलं कोणतंही रिलेशन तुमचं तयार झालं असेल ते कोणाचं सबसेट असतं? ए क्रॉस बी चं सबसेट असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो? रिलेशन असं म्हणतो. फे ए इज इक्वल टू बी, दॅट इज फे वी relation between the elements A that will be the subset of A cross A. म्हणजे जेव्हा A आणि B जर असेल त्यास काय गंमत होणार आहे? That is what Say we have the relation between elements of A itself that will be subset of A cross. म्हणजे त्याच्यातलंच त्याच्याबरोबर रिलेशन घेतलं, स्वतःबरोबर रिलेशन घेतलं तर ते A cross B चं सबसेट असू शकतं. आणि म्हणून A is the non-empty, the relation A in A cross A is called binder relation. अशाला काय म्हणायचं? बायनर. स्वतः बरोबर असलेल्या रिलेशनला काय म्हणायचं? बायनर रिलेशन म्हणायचं. लक्षात राहील ना? मग आता बघा, लेट A having element 1 2 3 4 5, B having element 1 4 5 are the relation between such that x y लोकांचा संच which is belong to x हा y पेक्षा लहान असला पाहिजे. तर तसं त्यांनी सांगायला पाहिजे होतं we list the element of R. मग आता मला सांगा सोल्युशन. गिवन काय दिलेलं आहे? मला A दिलाय. काय आहे? एलिमेंट 1 2 3 4 5. मला B दिलेला आहे. काय दिलाय? 1 5 1 4 5. करेक्ट आहे का? आता मला विचारलं रिलेशन मध्ये काय सांगितले त्यांनी? 8 x हा y पेक्षा लहान असावा एवढी 8 सांगितली. मग आता पहिला एलिमेंट कुठून घ्यायचा आहे? x म्हणून घ्यायचा. x y म्हणलं, x y ला पर्सेंट म्हणलं. चला पहिला 1 इकडचं कोणतं घ्यायचं? पाहिजे 1 घेऊन चालेल का? 1 पेक्षा स्ट्रिक्टली लेस दॅन सांगितलंय ना. y हा एलिमेंट कशामधला असला पाहिजे? b मधला असला पाहिजे. आणि काय सांगितलं? तो कसा असावा? मोठा असावा. म्हणजे 1 किती? 4. त्यानंतर 1 5. चला 2 4 करेक्ट. 2 5 पण चालेल. त्यानंतर 3 4 चालेल. 3 5 पण चालेल. ओके. त्याच्यानंतर 4 5 दिल्यानंतर होऊ शकतं का रिलेशन? आमच्या डेफिनेशन इथं सांगितल्याप्रमाणे आमचं रिलेशन एवढंच होऊ शकतं. ओके. विच इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी. आता ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट्स येते? इथे 5 आणि इथे 3 किती झाले? 15 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट्स येणार आहे. एखाद्या मुळे सर आपण चेक करून बघू ना ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत. तर बघा चेक करून तुम्हाला सर मी काढून दाखवतो ए क्रॉस बी चे एलिमेंट. मग काय काय येते? 1 1 1 4 1 5 2 1 2 4 2 5 3 1 3 4 3 5 4 1 4 4 4 5. लास्ट केस किती? 5 1 5 4 आणि किती एलिमेंट झाले? बघा 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग आता बघा आपले एलिमेंट किती आहेत? आहे. ठीक आहे. आहे. सगळे एलिमेंट पाहिजे आहे का? इथं आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 आपले 7 च आहेत. 1 2 3
4 5 6 7 बरोबर सगळे आले का नाही म्हणजे हा त्याचा काय झाला हा जो सेट आहे रिलेशन वाला हा करा संपोसाठी झाला एक चौकोसाठी झाला तेव्हा त्याला काय म्हणा रिलेशन काय म्हणा रिलेशन डेफिनेशन ऑफ रिलेशन कळालं का हा नेहमी त्या एक दिवसा काय असला पाहिजे उपसंच असला पाहिजे तेव्हा त्याला काय म्हणतात आपल्याला रिलेशन म्हणतात आणि म्हणून लक्षात ठेवायचं पहिला कॉम्पोनंट हा ए मधला असला पाहिजे दुसरा कॉम्पोनंट हा कशामधला असला पाहिजे बी मधला असला ओके ठीक आहे तर आपण शेवटचे एक्झाम्पल या डायग्राम मध्ये आपण पाहिला तर ए मध्ये एलिमेंट कोणते होते 1 2 3 4 5 बी मध्ये एलिमेंट कोणते होते 1 4 आणि 5 एरो डायग्रामच्या माध्यमातून देखील आपल्याला काढता दिस इज आवर सेट बी 1 2 3 4 5 1 4 5 आता आपल्या रिलेशन कोणतं सांगितलं बघा 1 4 1 5 करेक्ट आहे का 2 4 2 5 3 4 3 5 4 5 दॅट इज रिलेशन मध्ये एकाचं दोघांशी रिलेशन असू शकतं नातेवाईक असू शकतं कळलं रिलेशनचा म्हणजे डायग्रामॅटिकल देखील आपण रिलेशन पाहिलेलं आहे ठीक आहे ओके बा ह्या रिलेशन मध्ये काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत की ज्या आपल्याला इम्पॉर्टन्स वाटतात त्यामधला डोमेन हा एक प्रकार असतो पहा द सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ द ऑर्डर पेअर्स इन द रिलेशन आर आता रिलेशन म्हणलं की दोन कॉम्पोनंट कोणते दोन कॉम्पोनंट ए आणि बी तर त्याला काय म्हणलं आपण फर्स्ट कॉम्पोनंट आणि याला काय म्हणलं आपण सेकंड कॉम्पोनंट बरोबर ऑर्डर पेअर मध्ये आपण एकाला फर्स्ट कॉम्पोनंट एकाला काय म्हणलं आपण सेकंड कॉम्पोनंट सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट सगळे पहिले कॉम्पोनंट गोळा करायचे आणि मग सगळे पहिले कॉम्पोनंटला काय म्हणायचं आपल्याला डोमेन ऑफ द रिलेशन कळलं का बघा सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट्स ऑफ द ऑर्डर पेअर इन द रिलेशन आर इज कॉल्ड द डोमेन ऑफ रिलेशन आर म्हणजे सगळे पहिले कॉम्पोनंट आपण एखाद्या रिलेशन मध्ये गोळा केले समजा मग रिलेशन आपण चेक करू शकतो मग रिलेशन काय होतं 1 4 1 5 2 4 2 5 3 4 3 5 आणि 4 5 एवढंच एलिमेंट आपण त्या रिलेशन मध्ये पाहिले होते बरोबर आहे आता समजा तुम्हाला असं रिलेशन दिले असं ग्रेड धरू आणि तुम्हाला सांगितलं डोमेन कळालं बघा तर तुम्हाला डोमेन ऑफ आर सांगता आलं पाहिजे डोमेन ऑफ आर कसं काढायचा सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट कोणता येतं 1 परत 1 आलाय पण सेट मध्ये 1 डबल लिहिला जात नाही मग परत कोणता आला 2 नंतर कोण आलं 3 नंतर बस these are domain elements of domains कळलं कसं आहे आपल्याला ओके का ठीक आहे आता तुम्हाला डोमेन कळाला इथपर्यंत काही शंका नाही म्हणजे अशा ए लोकांचा संच ह्या ऑर्डर पेअर मधला पहिल्या घटकांचा संच त्याला काय म्हणायचं डोमेन म्हणायचं डोमेन तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे कळलं आता शोधायचं आपल्याला रेंज काय म्हणलं द सेट ऑफ ऑल सेकंड कॉम्पोनंट यांनी काय म्हणले फर्स्ट कॉम्पोनंट त्याला डोमेन म्हणलं सेट ऑफ सेकंड कॉम्पोनंट काय म्हणतात आपण नो डोमेन ऑफ ऑल ऑर्डर पेअर इन द रिलेशन आर इज कॉल्ड रेंज ऑफ द रिलेशन मग रेंज ऑफ द रिलेशन म्हणजे काय ए सच दॅट बी अशा बी लोकांचा संच ऑर्डर पेअर मधल्या सेकंड कॉम्पोनंट लोकांचा संच काय म्हणायचं रेंज मग मला सांगायचं रेंज काय रेंज ऑफ पहिलं काय 4 आणि 5 त्याला काय म्हणायचं रेंज म्हणायचं कळलं कसं आहे ठीक आहे फक्त दोनच एलिमेंट येणार बाकी एलिमेंट नाही 4 5 4 5 आणि एकच एलिमेंट सेट मध्ये एकदाच लिहिलं जातो डबल लिहितं बाकी येणार ओके ठीक आहे आता रेंज कळालं डोमेन कळालं आता काय राहिलं आपण कोडोमेन मध्ये नेमकं काय आपल्याला शोधायचं आर विथ द रिलेशन फ्रॉम ए टू बी द सेट बी इज कॉल्ड डोमेन कोडोमेन ऑफ सेट रिलेशन मग संपूर्ण सेट बी शोधायचा इथं म्हणलं जर तुम्हाला काय कळायचं कोडोमेन मध्ये कोणकोणते ऑफ एलिमेंट्स असतात कोणकोणते एलिमेंट्स 1 in 4 in and 5 म्हणजे संपूर्ण बी ला आपण काय म्हणणार आहे कोडोमेन मग इथून एक लक्षात आलं माझ्या काय नोट मध्ये आपण पाहिलं काय रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन आहे का बघा चेक करू याचे सगळे एलिमेंट याच्यात आहेत म्हणजे रेंज हा पण उपसंच असला पाहिजे कोडोमेन सेटचा उपसंच असला लक्षात आहे सगळ्याच्या ओके the bidimension on setting आता
आता आपण बायनरी रिलेशन पाहिलं होतं की समजा एका सेटचं त्याच्या बरोबर झालेलं रिलेशन म्हणजे काय म्हणतात आपल्याला बायनरी रिलेशन. तर सेट ए नॉन एम्प्टी सेट देन every subset of A cross B is a binary relation on R. म्हणजे बायनरी रिलेशन ऑन A. त्याच्या बरोबर काय असलं पाहिजे उपसंच क्रॉस A क्रॉस उपसंच असला पाहिजे त्या रिलेशनला काय म्हणतात बायनरी रिलेशन. आता इथे बघा A सेट लिहिलाय R हे सगळे घटक दोन्ही याच्या मधलेच बघा 1 2 याच्या मधलेच घटक आहे 1 2 2 2 3 1 3 2 हे सगळे घटक याच्या मधले रिलेशन मध्ये. पुन्हा R ला काय म्हणायचं बायनरी रिलेशन म्हणायचं. आता कसं म्हणायचं बघू. मग आता आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला तर आपल्याला रिलेशन गिवन रिलेशन सांगायला लागेल 1 2 2 2 3 1 आणि 3 2. आता हा A क्रॉस A चा सबसेट आहे का बघायचा चलो. तर लक्षात येणार पहिलं 1 1 येतं 1 2 येतं 1 3 येतं 2 1 येतं 2 2 येतं 2 3 येतं 3 1 येतं 3 2 येतं 3 3 येतं. ठीक आहे ओके. मग हे सगळे घटक येतात आहेत काय तर आहे. पहिला हा घटक आहे दुसरा हा तिसरा येत आहे चौथा येत आहे सगळे घटक याच्यामध्ये येतात. म्हणजे R इज अ सबसेट ऑफ A क्रॉस A आणि म्हणून काय म्हणतात R ला R इज अ काय बायनरी रिलेशन ऑन C कशावर R काय बायनरी रिलेशन कशावर बायनरी त्याच्यातलेच एलिमेंट घेतले आणि ते A क्रॉस A चं काय झालं उपसंच झाला. जेव्हा एखादा रिलेशन त्याचा एक क्रॉस प्रोडक्ट उपसंच असतो त्यावेळेस त्याला काय म्हणलं पाहिजे त्या दिलेल्या रिलेशनला काय म्हणलं पाहिजे त्याला रिलेशन असं म्हटलं पाहिजे दिलेल्या गोष्टीला. कारण की त्याचे सगळे एलिमेंट काय असले पाहिजे यामध्ये असले पाहिजे अन्यथा त्याला रिलेशन म्हणता येणार नाही. इथे लक्षात ठेवायचं म्हणजे R ला काय म्हणायचं बायनरी रिलेशन. आता दुसरं एक एक्झाम्पल लेट n बी द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स R ए बी लोकांचं संच ए बी बिलॉंग टू आलं पाहिजे सगळे दोन्ही एलिमेंट कुठे घ्यायचे आपल्या नॅचरल मधून घ्यायचे आणि ते कसं असले पाहिजे ट्वाइस ए प्लस बी इज इक्वल टू 10 आलं पाहिजे. तर किती आलं पाहिजे ट्वाइस ए प्लस बी इज इक्वल टू शो दॅट आर बी द बायनरी रिलेशन पहिलं दाखवायचं आणि ऑल्सो फाइंड द डोमेन रेंज अँड कोडोमेन. आता आपल्याला शोधायचं काय शोधायला बघा सोल्युशन आपल्याला काय शोधायचं R शोधायचं. R काय कसं बघा दोन्ही एलिमेंट कुठे घ्यायचे नॅचरल नंबर पासून बेरीज मात्र त्याने पाहिजे 10. मग पहिला एलिमेंट किती घेईन 1 घेईन 1 * 2 किती झालं 2. मग बीचे एलिमेंट किती घ्यावं लागलं 2 झालं ना किती झालं किती घ्यावं लागलं बी घ्यावं लागलं आपल्याला 6 बरोबर आहे का. मी आता याचा एलिमेंट 2 घेतो बी किती घ्यावं लागलं बी किती घ्यावं लागलं 2 विचार झाली सॉरी ए ला किती किती आलं 6. त्याच्यानंतर याचा एलिमेंट मी 3 घेतो हे 7 आले किती घ्यावं लागलं 4. इथे मी 4 घेतो आता किती घ्यावं लागलं 2. इथे मी 5 घेतो 0 घेता येईल आपण नॅचरल नंबर मध्ये 0 येत नाही ना 0 घेता येणार कळतंय का एवढंच रिलेशन मध्ये येणार किती येणार 1 8 2 6 3 4 आणि 4 2 एवढेच एलिमेंट येतील. दुसरा एलिमेंट घ्यायचा प्रयत्न करायचा. मग आता हा A क्रॉस सॉरी n क्रॉस n चा उपसंच आहे का n क्रॉस n मध्ये सगळे एलिमेंट आहेत. मी तुम्हाला नेक्स्ट R इज द सबसेट ऑफ n क्रॉस R मध्ये 1 1 in 1 2 in 1 3 4 सगळे येतील. एवढं आपण करत बसणार नाही. मग R ला काय म्हणतात R इज त्याच्यावरून रिलेशन झालं ना n क्रॉस n आहे n क्रॉस b आहे का a क्रॉस b आहे का नाही त्याच्यावर रिलेशन म्हणून R इज काय म्हणायचं बायनरी रिलेशन ऑन. आता सांगितलं आपल्याला काय पुढे कोडोमेन किंवा डोमेन आधी काढू डोमेन ऑफ R. मग काय डोमेन मध्ये एलिमेंट तर 1 in 2 in 3 in आणि 4 in. आता तुमचं विचारलं काय रेंज ऑफ R तर काय 8 6 4 आणि 2 आणि डोमेन विचारलं कोडोमेन ऑफ R काय आहे कोडोमेन मध्ये
संपूर्ण नॅचरल नंबर सेट बी काय रिप्रेझेंट करतो नॅचरल नंबर संपूर्ण नॅचरल नंबर आता दुसरा एक्झाम्पल आहे की आर डॅश इज द डोमेन इन ए झेड डॅश आणि ए आर डॅश बी इफ ए प्लस बी इज काय असतं पाहिजे इवन आणि दुसरं आर बी रिलेशन सांगितले we define on z cross z as a or b if a minus b is zero मग तुम्ही जर बारकाईने लक्षात घेतलं तर दोघांची बेरीज इवन कधी येते दोन्ही इवन असेल तेव्हा इवन येते किंवा दोन्ही वाढा असेल तेव्हा काय येते वाढा येते वजाबाकी देखील काय येते त्याची वजाबाकी पण काय पाहिजे इवन पाहिजे दोन्ही इवन असतानाच वजाबाकी काय येते इवन येते किंवा दोन्ही वाढा असतानाच वजाबाकी काय येते नाही इवन येते तुम्ही 7 वजा 5 करा वजाबाकी इवन येते आपल्याला बेरीज इवन पाहिजे वजाबाकी इवन पाहिजे म्हणून हे दोन रिलेशनने काय दाखवलं सगळे एलिमेंट काय दाखवले सेम दाखवले काय दाखवले सेम दाखवले म्हणून इथे सांगितले एक नोट R and R dash depend on the same relation and subset related to them इथे काय आलं बघा वन क्रॉस इथे A B with the relation A and B both even or A and B both odd इथं काय असतं पाहिजे तर दोघं काय असले पाहिजे इवन असले पाहिजे किंवा दोघं काय असले पाहिजे या ठिकाणी ऑड असले पाहिजे इज म्हणले ठीक आहे हे काय रिलेशन हे दोन्ही अशा प्रकारचं रिलेशन आपण तयार होणार की दोन्ही एक तर काय असले पाहिजे इवन असले पाहिजे किंवा दोन्ही काय असले पाहिजे ऑड असेल तेव्हाच काय होणार आहे तेव्हाच काय होणार आहे हे दोन्ही काय होणार आहे हे दोन्ही केसेस काय होतील सॅटिस्फाय म्हणजे a प्लस बी हा इवन आणि a मायनस बी पण हे पण काय आहे इवन ओके पुढचा आपल्याला पाहायचं मग नोट आपल्याला 5 is a subset of A cross A 5 is a relation of A म्हणून त्या अशा रिलेशनला काय म्हणायचं आता आपल्याला माहिती की हा 5 जो सेट आहे हा प्रत्येक सेटचा उपसेट असतो तसंच तो A क्रॉस A चा देखील उपसेट आहे आणि म्हणून 5 ला काय म्हणायचं एम्प्टी रिलेशन वाले किंवा वाईड रिलेशन वाले कळलं दुसऱ्या नोट मध्ये आपण काय करायचं Since A cross A is the subset of A cross A, प्रत्येक जर स्वतःचा उपसंच असू शकतो तर आपण इम्प्रॉपर उपसंच म्हणतो इथे A cross A is a relation of A is called universal relation अशा प्रकारचे काय म्हणायचं टोटल R हा A cross A असेल तर त्या रिलेशनला काय म्हणायचं आपल्याला युनिव्हर्सल रिलेशन असं म्हणायचं एम्प्टी रिलेशन कळालं युनिव्हर्सल रिलेशन एम्प्टी म्हणजे काय फाय आले सबसेट असतं म्हणून त्या फायला काय म्हणायचं एम्प्टी रिलेशन त्यामध्ये कोणतं एलिमेंट नसतं आणि सगळे एलिमेंट एक असण्याचे जर त्या एखाद्या रिलेशन मध्ये असेल तर त्या रिलेशनला युनिव्हर्सल रिलेशन असतं ठीक आहे एक्झाम्पल पाहू A having element 2 4 6 then a relation related to 2 4 2 6 4 2 4 4 4 6 6 2 6 4 6 6 show that R is a universal relation on A बघूया आता काय आपण अगोदर काय गिवन दिले मला गिवन दॅट एक मला रिलेशन दिले त्याचे घटक आहेत 2 2 4 2 6 4 2 4 4 4 6 6 2 6 4 आणि 6 6 एवढे एलिमेंट दिले तुम्हाला माहिती आहे एक क्रॉस याचे एलिमेंट काय दिले एक क्रॉस म्हणजे याचा बरोबर त्याचा क्रॉस प्रॉडक्ट 2 2 पाहिला आहे 2 4 याचा बरोबर याचा बरोबर 2 6 त्यानंतर 4 2 4 4 4 6 6 2 6 4 6 6 ओके मग ह्या दोघांना बाकीने पाहिलं तर सगळेच्या सगळे एलिमेंट दोघांमध्ये सारखे दिसतात म्हणून काय म्हणतात मला हा जो रिलेशन आहे इज इक्वल टू ए क्रॉस हे दोन्ही कधी दिसतात सारखे दिसतात म्हणून आर इज अ युनिव्हर्सल relation on आरला काय म्हणा तुम्ही आता युनिव्हर्सल रिलेशन कारण की त्याचे घटक आणि एक क्रॉस याचे म्हणजे कार्टेशियन प्रॉडक्टचे घटक हे दोन्ही कसे मिळाले सारखेच मिळाले किंवा बायनरी प्रॉडक्टचे घटक कसे मिळाले सारखेच मिळाले सारखे मिळाल्यामुळे त्या आरला काय म्हणलं पाहिजे युनिव्हर्सल रिलेशन ऑन नोट the total number of relation that can be defined from set A to a set B is the number of possible subset
ए क्रॉस ए. हे जर आपल्याला काढायचं असेल तर कसं काढणार? समजा याचे एलिमेंट्स किती येते? M1 याला बी याचे एलिमेंट M2 आहे. दे M क्रॉस यांचे एलिमेंट बरोबर प्रोडक्ट आपल्याला माहिती. मग आता आपल्याला माहिती की एखाद्या एलिमेंटचे जर टोटल नंबर ऑफ सबसेट काढायचा असेल तर त्या दिवशी आपण पॉवर सेटचा एक्झाम्पल पाहिलं. समजा NP मध्ये जर समजा 3 एलिमेंट्स असेल तर पॉवर सेट ऑफ ए नंबर ऑफ एलिमेंट आपण पुढचा किती दाखवू. अगदी तसंच टोटल नंबर ऑफ सबसेट जर समजायचं असेल रिलेशन शोधायचं असेल तर ते येतं 2m into n m1 into m क्रॉस ए. म्हणजे दोघांचा किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत गुणाकार करून तेवढ्या दोनाचा तेवढा घात असेल तेवढे सबसेट त्याच्यामध्ये असू शकतात आणि सगळे सबसेट काय रिप्रेझेंट करणार आहे? रिलेशन रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ रिलेशन देखील आपल्याला काढून करता येऊ शकतो. काही नाही. त्याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचं आयडेंटिटी रिलेशन. If the relation in A is given by A related to A, for every A belong to A, then the subset is given by this relation is a diagonal subset AA. आणि मग याला काय म्हणायचं? आयडेंटिटी. म्हणजे A is equal to B जेव्हा असेल त्याला काय म्हणतात? आयडेंटिटी रिलेशन असं म्हणतात. ओके, A is equal to B जेव्हा असतो A to B आणि जेव्हा A is equal to B असेल तेव्हा त्या रिलेशनला काय म्हणायचं? आयडेंटिटी रिलेशन म्हणायचं. दोघं सारखंच. आता टाइप्स ऑफ रिलेशन. लेट A be the non-empty set. Then the binary relation on A are all A said to be replacing A to B belong to R. Every A belong to A. A काय रिप्रेझेंट करतो? बायनरी ला आयडेंटिटी डिपार्टमेंटला आहे. रिप्लेस रिलेशन. सिमेट्रिक मध्ये काय पाहिलं? if एक AB with the order pair belong to real number, this implies that BA can also belong to that real number. That is said, that relation. Then all A and B, AB A related to B follows the B related to A. म्हणजे आपल्याला कोणतं रिलेशन म्हणतात? सिमेट्रिक रिलेशन. रिप्लेसिव्ह सिमेट्रिक. तिसरा प्रकार आहे ट्रान्झिटिव्ह रिलेशन. If the AB belong to R and BC belong to R, then AC also belong to R. For all, this implies that AC also belong to R. For all A, B, C belong to A. म्हणजे हे तिन्ही कसं झालं? तिन्ही टाइप्स रिलेशन मध्ये आलं. रिप्लेसिव्ह सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह. याच्यामध्ये सांगितलं ए बी दोन्ही सारखेच. तर आपण काय करतो? रिप्लेसिव्ह. ए हा बी सारखा आहे, बी हा ए सारखा आहे. उलटपालट रिलेशन ऑर्डर पेर देखील त्याच्यामध्ये दिसतात. म्हणून त्याला आपण काय म्हणू? सिमेट्रिक आहे. ते रिलेशन सिमेट्रिक आहे. त्यानंतर ट्रान्झिटिव्ह मध्ये ए बी आहे, बी सी पण त्या रिलेशन मध्ये आहे ऑर्डर पेर. ए सी पण त्याच्यामध्ये जर आपल्याला सापडलं तर आपण त्याला म्हणतो ट्रान्झिटिव्ह कॅटेगरी सॅटिस्फाय केली. पण ज्यावेळेस ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होतात त्यावेळेस ते रिलेशन कसं असतं? इक्वालन्स रिलेशन असतं. त्याचा पुढचा भागात आपण उद्या पाहणार आहोत. ओके.